Hello student, good afternoon to all of you. Myself Neeta Panduranga Sarode, Department of Environmental Science, TC College, Baramati. Today we start first practical of our semester third. Paper code is EVS 2303. Practical title is Turbidity Practical. Aim of our project is to determine turbidity of given water sample by Nephalo turbidity method. Means we have to determine turbidity in this practical, or for determination of the turbidity we use नेफॅलोमॅट्रिक turbidity method. म्हणजे टर्बिडिटी म्हणजे हॅझिनेस किंवा जो गढूळपणा असतो वॉटरमधला त्याला आपण टर्बिडिटी असं म्हणतो. आणि एम आहे याचं मेनली टू डिटरमाइन टर्बिडिटी ऑफ गिव्हन वॉटर सॅम्पल बाय नेफॅलो टर्बिडिटी मेथड. इंट्रोडक्शन. Turbidity is the cloudiness or haziness of a fluid caused by individual particles that are suspended solids that are generally invisible to naked eye, similar to smoke in the air. Means turbidity is invisible to our naked eyes, is called as the turbidity. टर्बिडिटी म्हणजे क्लाउडीनेस किंवा वॉटरमधला जो हॅझिनेस म्हणजे जो गढूळपणा असतो वॉटरमधला त्याला आपण टर्बिडिटी म्हणतो. मेनली टर्बिडिटी ही आपल्या नेकेड आईजला म्हणजे व्हिजिबली आपल्याला दिसत नाही, म्हणजे जसं स्मोक असतो एअरमध्ये त्या प्रमाणामध्ये टर्बिडिटी असते. खाली आहे कॉजेस ऑफ टर्बिडिटी. टर्बिडिटी इज ओपन वॉटर मे बी कॉज्ड बाय ग्रोथ ऑफ फायटोप्लॅन्क्टन्स. ओपन वॉटरमध्ये ज्यावेळेस फायटोप्लॅन्क्टनची ग्रोथ होते त्यावेळेस टर्बिडिटी इन्क्रीज होते. ह्युमन ॲक्टिव्हिटी that is disturbed land can lead to high sediment level also cause turbidity. म्हणजे ह्युमन ॲक्टिव्हिटीमुळं जी लँड डिस्टर्ब होते त्याच्यामुळे ही टर्बिडिटी होते. सर्टन इंडस्ट्रियल ॲक्टिव्हिटी लाईक क्वेअरिंग, मायनिंग अँड कोल रिकव्हरी ऑल्सो जनरेट हाय लेवल टर्बिडिटी. म्हणजे ह्या मायनिंग आहे, कोल रिकव्हरी आहे, या ॲक्टिव्हिटीजमुळं पण टर्बिडिटीचं कॉन्सन्ट्रेशन आहे जे वॉटरमधलं ते इन्क्रीज होतं. इम्पॅक्ट्स ऑफ टर्बिडिटी. जसे म्हणजे टर्बिडिटी होती म्हणजे त्याचे काहीतरी वॉटरवर इम्पॅक्ट असणार, ते इम्पॅक्ट आहेत खालीलप्रमाणे. हाय लेवल ऑफ टर्बिडिटी मे इन्क्रीज द रिस्क ऑफ गॅस्ट्रो इंटेस्टिनल डिसीजेस. म्हणजे पोटाचे विकार म्हणजे गॅस्ट्रो इंटेस्टिनल जे डिसीजेस आहेत ते मेनली वॉटरमध्ये टर्बिडिटी असल्यामुळे होतात. हाय टर्बिडिटी इन वॉटर बॉडीज कॅन रिड्यूस अमाऊंट ऑफ लाईट रिचिंग टू लोअर डेप्थ, रिझल्ट इन इनिबिशन ऑफ द सबमर्ज प्लांट ग्रोथ. म्हणजे ज्यावेळेस वॉटरची टर्बिडिटी इन्क्रीज होते त्यावेळेस जे सबमर्ज जे प्लांट असतात ॲक्वॅटिक इकोसिस्टीममध्ये किंवा वॉटरच्या इकोसिस्टीममध्ये त्यांच्यामध्ये लाईटचं जे पेनेट्रेशन असतं ते कमी होतं ड्यू टू टर्बिडिटी और बिकॉज ऑफ टर्बिडिटी. म्हणून टर्बिडिटीमुळे सबमर्ज प्लांटची जी लाईफ सायकल आहे ती चेंज होते, समटाईम्स ते डाय पण होऊ शकतात. हाय टर्बिडिटी ऑल्सो अफेक्ट्स ऑन द ॲबिलिटी ऑफ अ फिश गिल्स टू ॲब्झॉर्ब डिझॉल्व ऑक्सिजन. फिशवर पण म्हणजे होल इकोसिस्टीम जी आहे ॲक्वॅटिक इकोसिस्टीम ती डॅमेज होऊ शकते बिकॉज ऑफ इन्क्रीज इन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द टर्बिडिटी इन द गिव्हन वॉटर सॅम्पल और इन द गिव्हन वॉटर बॉडी. मेनली टर्बिडिटी मेजरमेंट युनिट्स. मेनली देर आर 3 units for determination of the turbidity. First is the most widely used measurement unit of turbidity is FTU, that is formalin turbidity unit. Second one is the JTU, that means formazine turbidity or formazine nephelometric turbidity unit. Or next one is the NTU, that is a nephelometric turbidity unit. In today's practical we use NTU, that is a nephelometric turbidity unit, for the determination of a turbidity from a given water sample. Next one we see the principle of the practical or turbidity practical. Principle is the method is based upon a comparison of a intensity of a light scattered by the sample under defined condition with the intensity of a light scattered by standard reference suspension. The higher the intensity of scattered light, the higher the turbidity. मीन्स इन दॅट म्हणजे या प्रिन्सिपलमध्ये असं सांगितलं आहे आपण ज्यावेळेस सॅम्पल रेफरन्स सोल्युशन म्हणून सेट करतो टर्बिडिटी मीटरमध्ये त्यावेळेस लाईटचा बीम त्या सॅम्पलमधनं पास होतो आणि लाईट स्कॅटर्ड होते. जितक्या अमाऊंटमध्ये म्हणजे याच्यामध्ये सांगितलं हायर द इंटेन्सिटी ऑफ स्कॅटर्ड लाईट. जेवढी स्कॅटर्ड लाईटची इंटेन्सिटी हायर असते तेवढीच हायर टर्बिडिटी असते. मीन्स हायर द इंटेन्सिटी ऑफ स्कॅटर्ड लाईट आर देन हायर द इंटेन्सिटी ऑफ टर्बिडिटी. म्हणजे हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. स्कॅटर्ड लाईट जेवढी इंटेन्सिटी स्कॅटर्ड लाईटची हाय तेवढी इंटेन्सिटी आणि तेवढी टर्बिडिटी ही हाय असणार आहे. हे याचं प्रिन्सिपल आहे टर्बिडिटी मीटरचं. आता नेक्स्ट वन आहे ऑपरेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट.
ऑपरेशन इन्स्ट्रुमेंट तुम्ही वापरणार, मग ते कसं वापरणार त्यासाठी ही प्रोसिजर आहे ऑपरेशन ऑफ अ इन्स्ट्रुमेंट. याला आपण SOP पण म्हणू शकतो, म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर किंवा प्रोसेस म्हणजे SOP. ऑपरेशन ऑफ अ इन्स्ट्रुमेंट. Insert 3-pin plug into approximately 230 volt AC main socket. First of all 3-pin प्लगमध्ये सॉकेटमध्ये पिन इन्सर्ट करायची. नंतर स्विच द इन्स्ट्रुमेंट ऑन अँड अलो 10 to 15 minutes वॉर्मअप. इन्स्ट्रुमेंट ऑन करायचं आहे, नंतर 10 ते 15 मिनटं वॉर्मअपसाठी ठेवायचं आहे. नंतर सिलेक्ट द ॲप्रोप्रिएट रेंज, म्हणजे रेंज सिलेक्ट करायची NTUसाठी. सेट द कॅलिब्रेशन कंट्रोल टू मॅक्झिमम क्लॉकवाईज पोझिशन. कॅलिब्रेशन जो कंट्रोल आहे किंवा कॅलिब्रेशनचा जो नॉब आहे त्याच्यामध्ये तो क्लॉकवाईज डायरेक्शननी रोटेट करायचा आहे. इन्सर्ट द टेस्ट ट्यूब विथ डिस्टिल वॉटर इन टू द सेल होल्डर अँड कव्हर विथ लाईट शील्ड. आणि रेफरन्स सोल्युशन किंवा आपण कंट्रोल म्हणून डिस्टिल वॉटर ठेवणार आहोत ते इन्सर्ट करायचे टर्बिडिटी मीटरमध्ये आणि त्याला वरनं लाईट शील्ड लावायची. ॲडजस्ट सेट 0 कंट्रोल टू गेट 0 ऑन द डिस्प्ले. आणि डिस्प्ले 0 होईपर्यंत ॲडजस्ट करायचं आहे. रिमूव्ह द टेस्ट ट्यूब अँड रिप्लेस द टेस्ट ट्यूब कंटेनिंग स्टँडर्ड सोल्युशन. नंतर ज्यावेळेस कंट्रोल डिस्टिल वॉटर ठेवून झाल्यावर नंतर आपण जे स्टँडर्ड सोल्युशन बनवलेले आहेत NTUचे वेगवेगळे ते आपण सोल्युशन्स त्याच्यामध्ये इन्सर्ट करणार आहोत. नंतर ॲडजस्ट कॅलिब्रेशन कंट्रोल सट दॅट डिस्प्लेस इंडिकेट ॲज फॉलोज. आणि खाली ज्या रेंज दिलेल्या आहेत त्याप्रमाणे खाली ॲडजस्ट करायचं. हे पहा, ह्या फर्स्टमध्ये रेंज दिले, नंतर स्टँडर्ड सोल्युशन दिले आणि नंतर डिस्प्ले दिले. म्हणजे ज्यावेळेस 0 to 1 NTU रेंज असेल त्यावेळेस 1 NTUचं स्टँडर्ड सोल्युशन त्याच्यामध्ये इन्सर्ट करायचं आहे आणि त्याचा डिस्प्ले हा 1 दाखवला गेला पाहिजे. नंतर 0 to 10 NTUची रेंज सिलेक्ट करायची. नंतर त्याचा स्टँडर्ड सोल्युशन हे त्याच्यामध्ये 10 NTU इन्सर्ट करायचं आहे, त्याचा डिस्प्ले 10 दाखवला गेला पाहिजे. नंतर रेंज 0 to 100 NTU सिलेक्ट करायची आहे. त्याचं स्टँडर्ड सोल्युशन हे 100 NTU दाखवलं गेले पाहिजे आणि त्याचा डिस्प्ले 100 दाखवला गेला पाहिजे. नंतरचं आहे 0 to 1000 NTU रेंज पाहिजे आणि त्याचा स्टँडर्ड सोल्युशन आहे ते 500 NTU पाहिजे आणि त्याचा डिस्प्ले 500 दाखवला गेला पाहिजे. म्हणजे ओव्हरऑल ही रेंज आपण सिलेक्ट करणार आहेत. नंतर ही रेंज सिलेक्ट केल्याच्यानंतर द इन्स्ट्रुमेंट इज नाऊ रेडी टू टेस्ट ऑर डिटरमाइन द टर्बिडिटी ऑफ अ गिवन सॅम्पल. इन्सर्ट टेस्ट ट्यूब कंटेनिंग अननोन सॅम्पल इन सेल होल्डर. म्हणजे आता जे आपण सॅम्पल आहे, ज्या सॅम्पलची आपल्याला टर्बिडिटी मेजर करायची, टर्बिडिटी डिटरमाइन करायची, ते सॅम्पल आता आपण टर्बिडिटी मीटरमध्ये इन्सर्ट करणार आहोत. द डिस्प्ले डायरेक्टली गिव्ज टर्बिडिटी इन NTU. म्हणजे आपण सॅम्पल पुट केल्याच्यानंतर डायरेक्ट डिस्प्लेवरती जे काही रिडिंग येणार आहे ते आपली टर्बिडिटी असणार आहे. फॉलोइंग इज इन दिस स्लाइड वी सी द इमेज ऑफ टर्बिडिटी मीटर. ही टर्बिडिटी मीटरची इमेज आहे. हा जो बॉक्स दिसतोय ब्लॅक कलरचा याच्यामध्ये डायरेक्टली आपल्याला रिडिंग डिस्प्ले होणार आहेत. खाली हा नॉब आहे ऑन ऑफ करण्यासाठी. नंतरचे हे जे कॅलिब्रेशन कंट्रोल आहे हे क्लॉकवाईज डायरेक्शननी फिरवायचे, आपण वरती बघितले SOP मध्ये. आणि हा शील्ड आहे, लाईट शील्ड बोलतात त्याला. याच्या आतमध्ये रेफरन्स सोल्युशन किंवा जे सोल्युशन्स आहेत आपण ते पुट करणार आहोत. ही आहे टर्बिडिटी मीटरची इमेज. खाली आहे WHO टर्बिडिटी गाईडलाईन्स फॉर ड्रिंकिंग वॉटर. म्हणजे WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने ज्या काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत टर्बिडिटी मेजर करण्यासाठी त्या गाईडलाईन्स आपण बघणार आहोत किंवा त्याची काय रेंज आहे ते आपण बघणार आहोत. ड्रिंकिंग वॉटर शूड हॅव टर्बिडिटी ऑफ 5 NTU ऑर लेस. टर्बिडिटी ऑफ मोर दॅन 5 NTU वुड बी नोटिस्ड बाय युजर्स. म्हणजे WHOने ज्या काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत ड्रिंकिंग वॉटरसाठी, म्हणजे 5 NTU पेक्षा कमी ज्या वॉटरची टर्बिडिटी असते ते वॉटर हे पिण्यायोग्य पाणी असतं, त्याला आपण पोटेबल वॉटर म्हणतो. म्हणजे वॉटरची टर्बिडिटी ही 5 पाहिजे किंवा 5पेक्षा कमी असेल तरच ते पाणी आपण पिऊ शकतो किंवा तरच ते पाणी पिण्यायोग्य आहे असं WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या गाईडलाईननुसार सांगितले गेले आहे. व्हेअर वॉटर इज क्लोरिनेटेड टर्बिडिटी शुड बी लेस दॅन 5 NTU फॉर क्लोरिनेशन टू बी इफेक्टिवनेस. म्हणजे ज्यावेळेस आपण म्हणजे वॉटर ज्यावेळेस प्युरिफाय करतात किंवा वॉटरवर ज्यावेळेस ट्रीटमेंट दिली जाते त्यावेळेस क्लोरिनेशन ही एक टेक्निक असते त्याच्यामध्ये. म्हणजे क्लोरीनचे जे डोसेस असतात ते अप्लाय केले जातात. तर त्या डोसेसमध्ये त्यावेळेस पाण्याची जी टर्बिडिटी आहे वॉटरची ती 5 NTU पेक्षा कमी येते. म्हणजे मग त्यावेळेस आपण असं समजायचं की आपलं जे क्लोरिनेशन आहे ते इफेक्टिव्ह झालेलं आहे.
म्हणजे याच्यामध्ये क्लोरिनेटेड वॉटरची पण जी टर्बिडिटी आहे ती 5पेक्षा लेस असते. नॉर्मली 5पर्यंतच टर्बिडिटी पाहिजे पिण्याच्या पाण्याची किंवा ड्रिंकिंग वॉटरची. खाली आपण रिझल्ट घेतलेले आहेत. नॉर्मली आपण त्यासाठी 3 सोल्युशन वापरले आहेत. फर्स्ट आहे डिस्टिल वॉटर आहे, नंतर रेन वॉटर अँड देन सीवेज वॉटर. तर सॅम्पल अँड टर्बिडिटी. डिस्टिल वॉटरची टर्बिडिटी ही आपण ज्यावेळेस मेजर केली त्यावेळेस ती 0.921 NTU आली. रेन वॉटरची टर्बिडिटी ही 0.00 NTU आली. सीवेज वॉटरची टर्बिडिटी ही हाय आली, ती म्हणजे 46.7 NTU. मेनली रेन वॉटर हे सगळ्यात फ्रेश वॉटर असतं. त्याचा आपण असं म्हटलं जातं की रेन वॉटर हे सगळ्या पाण्यामध्ये फ्रेश वॉटर असतं. त्याची टर्बिडिटी, त्याचे जे काय पॅरामीटर आपण मेजरमेंट करू ते एकदम पिण्यायोग्य पाण्याचे जे हवेत किंवा आपले जे गाईडलाईन ठरवून दिलेले आहेत त्याप्रमाणेच येतात, जर ते रेन वॉटर फ्रेश असेल तर. यावरून आपण हे कन्क्लुजन काढतोय की रेन वॉटर अँड डिस्टिल वॉटर कंटेन लेस टर्बिडिटी, सो इट इंडिकेट दॅट द वॉटर इज पोर्टेबल. म्हणजे याच्यामध्ये असं दाखवलं जसं म्हणजे WHO गाईडलाईन्सनुसार डिस्टिल वॉटर आणि रेन वॉटरची टर्बिडिटी ही कमी आली, म्हणून ते पाणी आपण असा निष्कर्ष काढतो की ती पाणी पिण्यायोग्य आहे. देन दिस इज म्हणजे हे पाणी आपण पिण्याच्या पाणी म्हणून वापरू शकतो किंवा ते पोर्टेबल आहे. आणि सीवेज वॉटर कंटेन 46.7 NTU टर्बिडिटी मीन्स इट्स टू हाय. म्हणजे खूप जास्त प्रमाणात टर्बिडिटी आहे सीवेज वॉटरमध्ये. सो इट इज हार्मफुल फॉर द ह्युमन कन्झम्पशन ऑर एनी ऑर्गॅनिझम कन्झम्पशन. म्हणजे ह्युमनच्या कन्झम्पशनसाठी ते सीवेज वॉटर हे हार्मफुल आहे. म्हणून आपण असा आपला निष्कर्ष निघतो ह्या प्रॅक्टिकलमधनं. ओव्हरऑल आपण आज टर्बिडिटीचं प्रॅक्टिकल पाहिलं आहे. या टर्बिडिटीच्या प्रॅक्टिकलमध्ये आपण त्याचं इंट्रोडक्शन पाहिले, टर्बिडिटीचे कॉजेस पाहिले, इम्पॅक्ट्स पाहिले, नंतर टर्बिडिटी मेजरमेंटचे युनिट्स पाहिले, त्याचं प्रिन्सिपल पाहिलं, ऑपरेशन म्हणजे स्टँडर्ड SOP पाहिला, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस ऑर प्रोसिजर, त्याच्या इन्स्ट्रुमेंट बघितलं, पुन्हा WHOच्या गाईडलाईन्स बघितल्या, आणि ही रिझल्ट्स आणि कन्क्लुजन. रिगार्डिंग टू दिस प्रॅक्टिकल, इफ यू हॅव एनी क्वेश्चन प्लीज आस्क मी. थँक्यू.